विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे 2 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली। आंध्र प्रदेशाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। इथल्या लोकांची सेवा करण्याचा आमचा संकल्प या प्रकल्पातून साकार होत आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। विशाखापट्टणम इथल्या हरित हायड्रोजन प्रकल्पामुळेच या शहराची भविष्यातील तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळख निर्माण होणार आहे, असं त्यांनी सांगितलं। हरित ऊर्जा आणि शाश्वत भविष्याप्रती असलेल्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने विशाखापट्टणमजवळ पुदिमडाका इथे उभारण्यात येणाऱ्या हरित हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली। हा प्रकल्प राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिला हरित हायड्रोजन हब असेल। याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आंध्र प्रदेशात 19,500 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार असून यामध्ये विशाखापट्टणम इथल्या दक्षिण किनारी रेल्वे मुख्यालयाची पायाभरणी आणि इतर विविध प्रकल्पांचा समावेश आहे। या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, संपर्क व्यवस्था सुधारेल आणि प्रादेशिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल। त्याचप्रमाणे नक्कापल्ली इथे औषध निर्मिती केंद्राची पायाभरणी आणि कृष्णपट्टणम औद्योगिक क्षेत्राची पायाभरणीही झाली। या प्रकल्पांमुळे उत्पादन क्षेत्रात अंदाजे 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणं अपेक्षित आहे आणि सुमारे 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे। या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान उद्या ओडिशा येथे 18व्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत। या कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधानांनी विशाखापट्टणम इथे रोड शोही केला। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। lo पैनल ऐसे बंद